वेलकम टू नामी आयलंड. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आमचा साऊथ कोरियामधला 4th डे आहे आणि हा आमचा जो मीटिंग पॉईंट आहे आमच्या हॉटेलपासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरच होता. आजसुद्धा आम्ही क्लूकतर्फेच ग्रुप टूर बुक केलेला आहे, ज्याची कॉस्ट आहे 3,500 रुपये पर पर्सन. आज आम्ही जाणार आहोत नामी आयलंडला. त्याचबरोबर अजूनही 3-4 स्पॉट आहेत ते आम्ही कवर करणार आहोत. सकाळी 7 वाजताच आम्हाला इथे बोलवलं होतं की इथे 7 वाजता तुम्ही हजर राहा म्हणून. 7:15ला आमचा टूर सुरू होणार होता. हे आमच्या टूर गाईड आहेत. यांच्या मागे आम्ही बरोबर डिसिप्लिनमध्ये तो जो पट्टा आखून दिलेला तुम्ही बघितला त्यावरूनच चालत सगळे निघालो. पार्किंग स्लॉटमध्ये बस आमची उभी होती आणि बसमध्ये गेलो. हान नदीच्या तीरावरून आमचा प्रवास सुरू झाला होता. पहिला आमचा जो स्पॉट होता त्याचं नाव आहे गार्डन ऑफ द मॉर्निंग काम. हे गार्डन ऑफ द मॉर्निंग काम जे गार्डन आहे ते गॅपयोंग गावामध्ये आहे आणि एक प्रसिद्ध बॉटनिकल गार्डनपैकी एक आहे. हे जे बॉटनिकल गार्डन आहे ते प्रोफेसर हान सांग क्यूंग यांनी 11 मे 1996ला सुरू केलं. हे जे प्रोफेसर आहेत हान सांग क्यूंग हे साऊथ कोरियामधले प्रसिद्ध हॉर्टिकल्चरिस्ट, लँडस्केप डिझायनर आणि एज्युकेटर आहेत. त्यांनीच या कन्सेप्टला प्राधान्य दिलं आणि हे जे गार्डन आहे हे डिझाईन केलं. लँड ऑफ द मॉर्निंग काम हे कोरियामधलं एक प्रसिद्ध काव्य आहे. या नावावरून इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी या गार्डनला गार्डन ऑफ द मॉर्निंग काम हे नाव दिलं आणि खरोखर नावासारखंच आहे. हे निसर्ग अनुभवायचा असेल तर ह्या गार्डनला यायला हवं. सकाळपासूनच सगळे त्यांची लोक फार सुंदर पद्धतीने काळजी घेत होती तिथल्या झाडांची. खूप शांतता अनुभवायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन इथे आहेत ते तुम्ही अनुभवू शकतात. बरेच लोक असं म्हणतात ना की गार्डन ऑफ द मॉर्निंग काम हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी दिलेलं आहे, परंतु तसं नाही आहे. गुरुदेवांनी कोरियाचं वर्णन लॅम्प ऑफ द ईस्ट अशा नावाने केलं होतं, परंतु त्यांनी ह्या गार्डनला नाव दिलेलं नाही कारण हे गार्डन 1996मध्ये सुरू झालं होतं. हे गार्डन सुमारे 3,30,000 चौरस मीटर आहे आणि इथे जवळजवळ 5,000हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. इथल्या अनेक थीम्स आहेत, जसं की सनकेन गार्डन, कोरियन गार्डन, व्हाईट फ्लावर गार्डन, मूनलाईट गार्डन आणि बोन्साय गार्डन. तसंच इथे कोरियामधल्या ग्रामीण भागातल्या पद्धतीची घरं काही उभारली आहेत छोटी छोटी. आतमध्ये असं खूप विशेष नाही, बाहेरचाच फक्त जो ढाचा दिसतोय आपल्याला तेवढाच उभारलेला आहे की लोकांना साधारण इथल्या धाटणीची घरं कळावी. संपूर्ण लाकडामध्येच बांधलेली आहेत आणि ओटा जसा आपल्या घरी गावांमध्ये ओटा वगैरे बांधलेला असतो ना तसा ओटा आहे. फार सुंदर दिसत होतं. हे सुद्धा एक वेगळा अनुभव होता हा सगळा. हिवाळ्यात तिथे मेन अट्रॅक्शन असतं ना तर तो असतो की लाईट फेस्टिवल. लाखो रंगबिरंगी LED लाईट्सनी हे गार्डन उजळून निघालेलं असतं, त्यामुळे टुरिस्ट तिथे खूप जास्त अट्रॅक्ट होतात साधारण डिसेंबर महिन्यामध्ये. तसंच इथे चेरी ब्लॉसम, ट्युलिप्स अशा पद्धतीची रंगीबिरंगी फुलं जी असतात ती स्प्रिंगमध्ये असतातच. हे नंतर राजेश जेव्हा विंटरमध्ये पुन्हा एकदा साऊथ कोरियाला गेले होते त्यावेळेला त्यांना हे जे गार्डन ऑफ द मॉर्निंग काममध्ये मी जे तुम्हाला जर सांगितलं होते ट्युलिप्स वगैरे ही सगळी फुलं त्यांना बघायला मिळालं आणि एक वेगळं रूप अनुभवायला मिळालं होतं गार्डन ऑफ द मॉर्निंग कामचं.
तर हे चाक बघून मला आपल्या गावाकडच्या रहाटाची आठवण झाली. फार सुंदर दिसत होतं. ऑटममध्ये इथली पानगळसुद्धा खूप मनमोहक असते असं म्हणतात. कारण सकुया वगैरे जी झाडं असतात त्याची रंगीबिरंगी पानं खाली पडलेली असतात, तर ते सुद्धा टुरिस्टना खूप अट्रॅक्ट करतात. या अशा फ्रेम्स वगैरे त्यांनी बनवलेल्या आहेत की तिथे उभं राहून तुम्ही फोटोसुद्धा काढू शकतात. आणि त्या फ्रेममधून तुम्हाला समजा ते इमॅजिन केलं की खिडकी आहे, तर समोर कसा दिसू शकतं दृश्य, असं तुम्ही इमॅजिन करू शकतात. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या जाती प्रजातींची झाडं होती. इथे कॅफेज वगैरे आहेत, त्यामुळे लाडूने मिल्कशेक, ओरिओ मिल्कशेक आणि आम्ही कॉफी घेतली आणि निघालो आमच्या पुढच्या स्पॉटकडे. आमचा दुसरा स्पॉट होता अल्पाका वर्ल्ड. अल्पाका वर्ल्ड हे होंगचॉन गँगवॉन भागामध्ये आहे. अल्पाका वर्ल्डमध्ये साधारण 50 अल्पाका आहेत. तुम्ही यांना खाऊ पिऊ घालू शकता, त्यांच्यासोबत चालू शकतात, खेळू शकतात. लहान मुलांना आवडतील अशा ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. अल्पाका नेमकं काय आहे तर अल्पाका हा मुख्यतः साऊथ अमेरिकेत अँडीज पर्वतरांगांमध्ये आढळणारा प्राणी आहे. जास्त करून तो पेरू, बोलिव्हिया आणि चिली या भागात आढळतो. उंट आणि लामा या प्रवर्गातला तो एक शाकाहारी प्राणी आहे. याचं वजन साधारण 45 ते 90 किलो असतं आणि उंची 80 ते 100 सेंटीमीटर असते. आयुष्य 15 ते 20 वर्ष असतं. अल्पाकासोबतच इथे शहामृग, हरिण, ससे, शेळ्या असे सुद्धा प्राणी आहेत. त्यामुळे मुलं खूप गुंतून राहतात त्याच्यामध्ये. मुलांना खूप जास्त आवडेल असा हा स्पॉट आहे. आमच्या टूर गाईडने आम्हाला सांगितलं होतं की अल्पाकांना हात लावताना तुम्ही त्यांना प्रेमानेच हात लावा, त्यांच्या खोड्या वगैरे करू नका. त्यांना राग येईल असं कुठलंही वर्तन करू नका. त्यांना राग आला तर ते आपल्या अंगावर शिंकतात आणि ते जे काय आपल्या अंगावर तो जो स्राव असतो तो पडला ना की त्या स्रावाचा इतका विचित्र वास येतो, ती म्हणजे बराच काळ तुमच्या अंगावर राहील आणि तुम्हाला तो सहन होणार नाही. असंही कुठल्याही प्राण्यांच्या खोड्या वगैरे करू नये, ते योग्य नाही. साधारण 1.5 ते 2 तास अल्पाका वर्ल्डमध्ये घालून आम्ही पुढे निघालो होतो लंचसाठी. आमचा स्पॉट ठरलेला होता लंच कुठे करणार ते. तर हे तुम्ही बघताय की बर्नर आहे आणि नॉब वगैरे पण आहे. आमच्यासोबत काही आम्हाला नवीन ओळख झाली इंडियन फॅमिलीजची, ते सुद्धा आमच्यासोबत होते. इथे तुम्ही बघताय ना, हे प्रत्येकाला असं कढईसारखं ते बर्नर आणि ते कढईसारखं दिलेलं आहे. आमच्यासोबत जे होत्या फॅमिलीज त्यांनी चिकनचा काहीतरी पदार्थ सांगितला होता, मला नाव नाही माहीत त्याचं. तर त्यांना असं दिलं की हे सॅलड आणि तुमचं चिली पावडर वगैरे सगळं ते सॉटे करा, आतमध्ये ते तुमचे पीस वगैरे टाका आणि फूड एन्जॉय करा. माझ्यासाठी माझ्या टूर ऑपरेटरनेच माझ्या बिहाफमध्ये फूड माझं ऑर्डर केलं होतं, मी व्हेजिटेरियन असल्याने. राईस अँड पोटॅटो पॅनकेक आणि व्हेजिटेबल डम्पलिंग्स आणि त्याच्यासोबत किमचीसुद्धा. किमची थोडक्यात सांगायचं झालं तर कोरियन लोणचं आपण त्याला म्हणू शकतो. आपण जे भारतीय लोक लोणचं खातो त्यातलाच हा प्रकार आहे. ही कोबीची किमची होती. बऱ्याच भाज्यांचं तिथे बनतं आणि किमची हा साऊथ कोरियामधला सगळ्यात प्रसिद्ध आणि टेस्टी प्रकार आहे. तुम्ही पण जेव्हा जाल तेव्हा नक्की खा आणि हा व्हेजिटेरियनच आहे. पुढचा आमचा स्टॉप होता नामी नागा रिपब्लिक. याचे तिकीट रेट्स तुम्हाला दिसतातच आहेत. हे अर्थात आमच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड होतं आणि तिथे जाण्यासाठी, नामी आयलंडला जाण्यासाठी ही फेरी होती. इथे सगळ्या देशांचे झेंडे लावलेले होते. आपल्या भारताचा सुद्धा झेंडा होता याच्यामध्ये. 5 ते 7 मिनिटाचीच फक्त फेरी आहे ही. समुद्रातून जायचं आहे. नामी आयलंड ना हे सुद्धा साऊथ कोरियामधलं गॅपयोंग गावामध्ये आहे. हे बुखान नदीवर वसलेलं एक सुंदर हाफ मून शेप आयलंड आहे. बरेच जण असं झिपलाईनने सुद्धा जातात. 5 मिनिटाचा रस्ता आहे हा, त्यामुळे बरेच जण फेरी न घेता झिपलाईनने सुद्धा जातात. सेऊलपासून साधारण 63 किलोमीटर अंतरावर हे नामी आयलंड आहे आणि वन ऑफ द टॉप अट्रॅक्शन्स इन द सेऊलमध्ये याचं गणना होते. नामी आयलंड 1944मध्ये चॉंगप्योंग डॅम बांधल्यानंतर जे नदीचं पाणी वाढलं तेव्हा निर्माण झालं होतं. या आयलंडला जनरल नामी यांच्या नावावरून नामी आयलंड असं नाव देण्यात आलं. जनरल नामी हे 15व्या शतकातील जोसेन डायनेस्टीचे सेनापती होते. तरुण वयातच
लष्करी पराक्रम गाजवणारा या सेनापतींची आठवण म्हणून या आयलंडला त्यांचं नाव दिलं होतं. इथे त्यांची समाधीसुद्धा आहे. इथे तुम्ही तुमचं पेट्ससुद्धा आणू शकतात. साऊथ कोरियामध्ये बहुतांश लोकांकडे पेट्स आहेत. इथे हे जे वेगळे शिल्प आहेत हे सगळ्या लहान मुलांनाच काय की मोठ्या माणसांना सुद्धा अट्रॅक्ट करतात. जसं की बलून आहेत. आपल्या इंडियाचे पण काही त्यांनी थीम्स घेतलेल्या आहेत या बलूनमध्ये. जसं की मागे बघितलं एक स्त्री आणि पुरुष. वेलकम टू नामी आयलंड. नामी आयलंडमधले टॉप अट्रॅक्शन्स म्हणजे मेटासेक्युआ ट्री लेन, जिंको ट्री लेन, चेरी ब्लॉसम्स आणि ऑटममधली रंगबिरंग झाडं. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे बऱ्याचशा राईड्स वगैरे पण आहेत. त्यामुळे लाडूने भरपूर एन्जॉय केलं इथे. तसंच इथे छोटे फोटो बूथ आहेत. आतमध्ये जाऊन तुम्ही मेकअप करायचे मेकअपचं सामानसुद्धा दिलेलं असतं. जसं काही ह्या ॲक्सेसरीज वगैरे आहेत या तुम्ही घ्या, मेकअप करा आणि फोटो काढा. ही बुकहान नदी आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या काही वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे असतील ते सुद्धा करू शकतात. इथे हा मोर इतका शांततेत फिरताना दिसला. आम्ही ह्याच्या मागे फिरत होतो, मोराच्या मागे, पण तो अतिशय छान पद्धतीने कुणालाही न घाबरता फिरत होता. त्यामुळे आम्हाला त्याच्या मागे जाण्यापासून आमचा स्वतःचाच मोह आवरत नव्हता. मला नामी आयलंडवरचं आवडलेलं सगळ्यात सुंदर शिल्प म्हणजे हे मातृत्वाचं शिल्प. यात ही आई म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहेत आणि ही मुलं म्हणजे सगळ्या जीवसृष्टीचं प्रतीक आहेत. पृथ्वी जिचं मातृत्व, निस्वार्थ प्रेम आणि जीवसृष्टीच्या संगोपनासाठी तिची असणारी प्रसन्नता ही या शिल्पामध्ये त्यांनी दाखवली आहे. हे जे आहे हे आम्ही राजस्थानमध्ये पण तुम्ही जो माझा ब्लॉग बघितला असेल त्यात आहे की ही दगडं अशी बांधली तुम्ही, रचली चांगली एकावर एक की तुमचं स्वतःचं घर बनतं, अशी इथल्या लोकांची धारणा आहे असं आमच्या गाईडने सांगितलं. लाडू म्हणाला मी पण कोरियामध्ये घर बांधून बघतो. त्यामुळे लाडूने सुद्धा इथे घर बांधलं. बघूया पुढे जाऊन त्याचं घर कुठे होतं ते. तसंच इथे बायसिकल राईडसुद्धा आहे. तुम्ही इथून सायकल रेंटने घेऊ शकतात. सिंगल सायकल आहे, डबल सायकल आहे किंवा फॅमिली सायकल, अशा तिन्ही प्रकारच्या सायकल्स इथे मिळतात. हे वरती राईड्ससुद्धा होते. तुम्हाला जे हवं ते करू शकतात तुम्ही ॲक्टिव्हिटीत. इथे सगळे रेंट जे आहे ते पण लिहिलेले आहेत. ते तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सायकल घ्या आणि त्या एरियामध्ये फिरून या. यांनी आम्हाला आमची सायकल दिली. आम्ही फॅमिली बायसिकल घेतली होती 4 चाकी. इथे आल्यानंतर हा अनुभव सगळ्यांनी करावा. जसं समोर ती आई आणि मुलगी गेली, ती 2ची सायकल होती डबलची आणि ही आमची फॅमिली 3ची होती. आणि ही सायकल घेऊन आम्ही नामी आयलंडमध्ये छान एक फेरफटका मारून आलो. इथे बरेच कॅफेज आणि सोव्हिनियर शॉपसुद्धा आहेत. नामी आयलंड जे कोरियामध्ये जास्त फेमस झालं कारण तिथला जो के ड्रामाचा एक प्ले होता विंटर सोनाटा, तो इथे झाला होता शूट. त्यामुळे याला अजून टुरिस्टच्या दृष्टिकोनातून वेगळं महत्त्व प्राप्त झालं कारण तिथले सिनिक व्ह्यूज तसे आहेत. त्यानंतर आमचा पुढचा पॉईंट होता रेल पार्क. हा आमचा शेवटचा पॉईंट होता. रेल पार्क म्हणजे एक ट्रेनसारख्याच ते डबे जोडलेले असतात रुळावर आणि पण ही जी ट्रेन असते ही आपण चालवायची आहे सायकलसारखी. त्याला हँडब्रेक वगैरे असतात. जसं की तुम्ही बघताय एका कंपार्टमेंटला 4 सीट आहेत. तुम्ही तुमचं फॅमिली कंपार्टमेंट बुक करा. 2 जण आहात, 3 जण आहात, 4 जण आहात त्याप्रमाणे. आणि ती रेल्वेसारखीच ती रुळावरच चालते. परंतु आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये या बसलो आमच्या डब्यांमध्ये तर आम्हाला समोरून नोटिफिकेशन आलं की
आधी जी ट्रेन गेलेली आहे तिथे काहीतरी एक डब्बा घसरला होता रुळावरून आणि फॉर सेफ्टी पर्पज त्यांनी पुढच्या राईड कॅन्सल केल्या आहेत. मात्र आम्हाला आमच्या टूर गाईडने दिलगिरी व्यक्त करून त्याचं रिफंड म्हणून काही लॉटेबलचे कुपन्स दिले होते आणि ते घेऊन आमचा आजचा टूर संपला आणि आम्ही म्योंगडॉंगला पुन्हा आमच्या हॉटेलवर परत आलो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.